बीडच्या परळीमध्ये तौहीद खान यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। काय सांगाल आपण या ठिकाणी तौहीद खान यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। विदारक चित्र आहे। एक कमवता तरुण आमच्यातून हिसकावून घेतलेला आहे। एका धार्मिक उन्मादाचा तो बळी गेलेला आहे आणि या धार्मिक उन्मादाची कीड आता बीडला सुद्धा लागल्याचं पहिलं उदाहरण आहे। तौहीद खान याचं हत्याकांड हे सुनियोजित मॉब लिंचिंगसारखं हत्याकांड आहे आणि एक मोठा सपोर्ट राजकीय असेल धार्मिक असेल या सगळ्या सपोर्टच्या माध्यमातून ही घटना घडून आणलेली आहे। व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ही धक्कादायक आहे। त्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी यंत्रणेने केली पाहिजे आणि त्यात जर वास्तव असेल तर याच्यापेक्षा द्वेष नफरत या देशात पसरवणारी दुसरी ऑडिओ क्लिप असू शकत नाही। त्याच्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे। आरोपींना फाशी झाली पाहिजे। अनेक आरोपी 10 ते 12 त्यांनाही अरेस्ट झाली पाहिजे। मोका लागला पाहिजे। अमरावतीत बघितलं आरोपीच्या घरावर बुलडोजर चाललं, औरंगाबादला बघितलं आरोपीच्या घरावर बुलडोजर चाललं। मग हे दोन कोण आहेत? गौरव व्यास आणि हा ऋषिकेश फड। हा गोशाळेत नेऊन गोरक्षक म्हणून आमच्या तौहीद खानला संपवलं, 3 दिवस टॉर्चर करून मारलं, पटरीवर नेऊन त्याचा मृतदेह फेकला। हे कोण आहेत? याच्यापेक्षा काय क्रूरता असली पाहिजे? म्हणून तात्काळ यांचं घरसुद्धा बुलडोझरनी पडलं पाहिजे। जोपर्यंत तो संदेश जात नाही तोपर्यंत इथली नफरत कमी होत नाही। सरकारच आमच्या पाठीशी आहे हे असणारं यांचं धोरण दिसतं आहे। म्हणून याच्यात जे असतील त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे। आम्ही आता राज्यव्यापी आंदोलन करणार आणि तौहीद खानसाठी रस्त्यावर उतरणार। राज्यात आणि बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत ते वारंवार घडताना दिसत आहेत आणि कुठेतरी या ठिकाणी पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालतंय का? काय कसं पाहता येईल? बीड कुणाच्या भरोसे? राम भरोसे? नेमकं कुणाच्या भरोसे? बीडचा आता सध्या त्यांचा वाली कोण बीडचा? अरे संतोष देशमुखचं हत्याकांड घडल्यानंतरही पोलीस यंत्रणेची ॲक्शन काय? पोलिसांचा धाक नाही। उमेश दळवी घडतो, किरण सोनवणे घडतो, स्वर्णमाला बनसोडेला मारलं जातं। या 8 दिवसात 4-4, 5-5 मर्डर होतात। बीडचा वाली कुठं आहे? इथले जे पालकमंत्री आहे सुनेत्राताई पवार यांच्याकडून हे पद सांभाळू शकत नाहीत। त्यांनी बीडला विटीस धरू नये, त्यांनी राजीनामा द्यावा। आणि दुर्दैवाने मला इथं मागणी करावी लागते परळीतून की किती घटना बघायच्या जिल्ह्यांनी आणि किती जगाच्या आणि देशाच्या पाटलावरती बदनाम व्हायचं जिल्ह्याने। अरे लोक चांगले आहेत, हे गुन्हेगार कोण आहेत? हे गुन्हेगारांची लिंक आहे, साखळी ती आजही तुमच्याकडून क्रॅक होत नाही। कुठंही गेलं की समन जुडतोच, कधी ह्याच्याशी जुडतो कधी त्याच्याशी जुडतो। ही साखळी क्रॅक करण्यासाठी या जिल्ह्याला गुन्हेगारी ग्रस्त जिल्हा घोषित करून आर्मीच्या मार्फत तालुका वाईज शहरा वाईज कोम्बिंग झाल्याशिवाय या ठिकाणी गुन्हेगारी संपणार नाही। म्हणून मी मागणी करतोय की हा जिल्हा गुन्हेगारीग्रस्त करून एक विशेष जिल्हा म्हणून ज्या पद्धतीने गडचिरोलीला आम्ही नक्षलवादी संपवले, लय प्रेस बघतो मी, नक्षलवादी सरेंडर झाले, तसा एक तरी उदाहरण या बीडचं आहे का? एखादा गुन्हेगार सरेंडर झाला आहे किंवा गुन्हेगार आम्ही मुळासकट संपवला असं काही कुणी मोहीम राबवली नाही। अहो ज्यांनी मारलं ते गुन्हेगार आहेत, ऑलरेडी गुन्हे आहेत त्यांच्यावर आणि त्यांनी पुन्हा हे मर्डर केला आहे। त्याच्यामुळं बीडला कुणाच्या भरोश्यावर सोडलं आहे सरकारने हा प्रश्न आहे। पोलिसांचा खरंच या ठिकाणी धाक नाही। पोलिसांची मला दया येते हो, मला माहिती आहे पोलिसांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना 8 तासाची ड्युटी आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, पण पोलीस जो आहे ना त्याची दया एवढी या लागली की त्याला खूप काही करायची तळमळ आहे। त्यांनी जर ठरवलं नाही तौहीद खान प्रकरणात तर तुम्हाला 2 तासात सगळी हिस्ट्री पुढं मांडेल, धक्कादायक महाराष्ट्राला हादरून टाकणारी, पण ती कधीच बाहेर येणार नाही। पोलीस दबावात आहेत आणि ते राजकीय दबावात काम करतात, हेच बीडचं खरं वास्तव आहे। माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी तौहीद खान या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका असं स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यांनी घर पाडावं, ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांचं बुलडोझरने त्यांनी घर पाडावं, मानवतेचा संदेश द्यावा आणि त्यांनी सांगावं की या दोघाचं घर मी पाडायला लावलं आहे, आम्ही त्यांना कधीच हे करणार नाही, मी स्वतः येऊन स्वागत करून जाईल। पण तुम्ही उदाहरण काय दिलं आहे? काय तुम्ही त्याच्यात ॲक्शन काय घेतली? अहो तुम्ही आणखी भेटायलाच आला नाहीत पीडित कुटुंबाला, तुम्ही त्यांचं सांत्वनच केलं नाही। तुम्ही कोणत्या धार्मिक रंगाच्या आणि याच्या गोष्टीच्या बाता करताय?
तुम्ही पाडा लावा ना, त्या DYSPना पाडा लावा. मी सांगतो प्रेस घेऊन की हे मानवतेचा चेहरा आहे. तुम्हाला पोस्ट टाकून नाही जमत, तुम्हाला वागावं तसं लागतंय. आज साधा नगराध्यक्षसुद्धा या लहान लेकराच्या डोक्यावर हात फिरवायला येत नाही. काय आहे तुमचं? म्हणजे तुम्ही मानवता म्हणून एक पाऊल तरी टाकलं आहे का? आणि ह्यांना म्हणताय काय धार्मिक रंग देऊ नका, आम्हाला म्हणता काय? बकरी ईदला अर्धा राज्य पेटला असता. बकरी ईदला किती? अर्धा. मुस्लिमांनी नाही तिथं दंगली होऊ दिल्या. RSSने ट्रॅप केला होता. सातत्याने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न होतो, पण मुस्लिम समाज कधीच दंगली करत नाही करत. हे मी सांगतोय. त्यांचे लढ्याची भूमिका मला माहिती आहे. ते नाहीत रंग देणार, आम्हीही देणार नाहीत. आम्ही इथं रंग देण्यासाठी नाही आलो. आम्ही मानवतेचा त्या ठिकाणी चेहरा म्हणून हिताला जो तौहीद खान मारलेला आहे त्याला न्याय देण्यासाठी आलतो. संतोष देशमुखला पण आलो होतो, तौहीद खानला पण आलो आहे आणि उमेश दळवीला पण आलो आहेत. महादेव मुंडेसाठी पण आलेलो होतो. आम्ही कधी जात धर्म बघितला नाही. आरोपी ही प्रवृत्ती आहे. उलटं मी धनंजय मुंडे साहेबांना आवाहन करतोय की परळीमध्ये धार्मिक उन्मादाची कीड सगळ्यात जास्त तुम्हाला महाग पाडणार आहे. मुस्लिम तरुण जर वाया गेले तर तुम्ही पुन्हा उद्या तुमचं राजकीय करिअर शून्य होईल, हा गर्भित इशारा देतो.